नमस्ते सर्वांना, उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते. आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीला महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आता खिचडी, वडे, रताळी गोड करणार आहे. तर त्याच्यासाठी आपण सर्व बेसिक तयारी करून घेतलेली आहे. रताळी अगोदर मी रात्रभर भिजायला घातली होती रताळी. त्याच्यानंतर वरती माती असते म्हणून, आणि नंतर मग स्वच्छ धुवून याच्या चकत्या करून घेतलेल्या आहेत. पहा, विळीवरती चकत्या करून घेतले तशा पातळ. हे पहा, आणि हे 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून हे स्वच्छ पाण्यात मी ठेवलेले आहेत. हिरवी मिरची मी बारीक करून घेतलेली आहे. दाण्यांचा कूट करून घेतलेला आहे आणि बटाटे उकडून घेतलेले आहे. पॅन गरम झालेला आहे. याच्यामध्ये आपण तूप टाकून घेऊयात. हे पहा, रताळ्याच्या चकल्या ह्या पाण्यातून काढलेल्या आहेत. ते आता आपण परतून घेऊयात. चकल्या आपण आता छान अशा तुपात परतून घेऊयात. आता ह्या रताळ्याच्या चकल्या ज्या पांढऱ्या आहेत त्या पिवळ्या होईपर्यंत छान परतून घ्यायच्या, म्हणजे मग चवदार रताळ्याच्या चकल्या चवदार होतात. त्यासाठी मी याच्यावरती झाकण ठेवलेलं होतं. रताळी वाफलून झाली की याच्यामध्ये आपण साखर टाकून घेऊयात. जेवढे चकत्यांना बसेल ना तेवढीच टाकायची. तुम्हाला गोड कमी पाहिजे असेल तर साखर कमी टाका. ते आता आपण सर्व मिक्स करून घेऊयात. गॅस माझा मंद आहे. फुल गॅसवरती करायची नाही प्रोसेस सर्व. सर्व साखर आपण मिक्स केलेली आहे आणि याच्यावरती पुन्हा आपण झाकण ठेवूयात आणि अगदी मंद गॅस ठेवायचा. याच्यावरती छान शिजून निघेल रताळ्याचे. रताळे शिजतात तोपर्यंत आपण आमटीची तयारी करून घेऊयात. मी खोबरं बारीक तुकडे असे करून घेतलेले आहेत खोबऱ्याचे. 4 मिरची घेतलेली आहे. याचे तुकडे करून मी मिक्सरला टाकून घेते. मिरच्यांचे तुकडे करून घेतले. आता हे मिक्सरला बारीक करून घेऊयात. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण पुन्हा मिक्सरला बारीक करू. हे पहा, मिक्सरला छान असं बारीक झालेलं आहे. वाटण बारीकच करायचं, त्याच्यामुळे मग आमटी आपली चांगली घट्ट अशी व्यवस्थित होती. पहा, रताळे शिजलेले आहेत, पण अजून थोडेसे जरा चांगले शिजले ना की मग रताळ्याच्या चकल्या चवदार लागतील. पुन्हा याच्यावरती झाकण ठेवत आहे. रताळ्याच्या चकत्या ह्या छान अशा शिजलेल्या आहेत. आणि हे खाली जो पाक राहिलेला आहे ना, या स्टेपला आपण दाण्यांचा कूट टाकून घेणार आहोत. 3 टेबलस्पून आपण दाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे. आणि आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊयात. आपण जेव्हा याच्यात दाण्याचा कूट टाकू ना, खूप छान चवीला लागतं. पूर्ण सुक्क होईपर्यंत हे गॅसवर ठेवायचं नाही. या स्टेपला आता आपण गॅस बंद केलेला आहे आणि आपल्या रताळ्याच्या चकत्या तयार झालेल्या आहेत. पहा, हे पहा, वाटण परतलं की याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट टाकून घेणार आहोत. शेंगदाणे भाजलेले होते आणि त्याचा कूट मी अगोदरच करून ठेवलेला होता. 2 टेबलस्पून. शेंगदाणे भाजलेले होते त्याच्यामुळे आता याच्यामध्ये जास्त परतून नाही घ्यायचे, नाहीतर मग वाटण सगळं काळपट उठतं.
मिक्सरमधलं जे पाणी आहे ना ते अगोदर टाकून घेऊयात. याच्यामध्ये मीठ टाकून घेते. 2 टीस्पून आपण मीठ टाकून घेतलेलं आहे आणि सर्व आता याच्यामध्ये पाणी ओतताना तुम्हाला किती आमटी पाहिजे त्या अंदाजाने पाणी ओतायचं, पण पाणी गरम ओतायचं. दाण्याची आमटी जास्त घट्ट नाही करायची, अशी पातळसरच करायची, मग छान लागते खायला. आमटीला उकळी आलेली आहे त्यावेळेस आपण बटाटा उकडलेला आहे आणि त्याच्या मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेत. हे आता आपण याच्यात टाकून घेऊयात. सर्व आपण हे मिक्स करून घेऊयात. 1 ते 2 मिनिट आपण आमटी उकळून देणार आहोत. त्याच्यानंतर आपली आमटी तयार होईल. आमटी आपली 1 ते 2 मिनिट छान अशी उकळलेली आहे. आता आपली आमटी तयार झालेली आहे. हे पहा. आपण वाटण तयार करताना फक्त खोबरं आणि हिरवी मिरचीच बारीक केली, कारण त्याच्यामध्ये जर शेंगदाणे घातले ना तर खूप चिकट वाटण होतं आणि ते परतता येत नाही, म्हणून आपण शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे. आता मी गॅस बंद करत आहे. आमटी तयार झालेली आहे. साबुदाणा वडा करणार आहोत तर त्याची तयारी करून घेणार आहोत. साबुदाणे भिजत घातले होते मी अगोदरच, ते छान भिजलेत पहा. आता याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेणार आहोत. चार टीस्पून आपण मीठ टाकून घेतलेलं आहे आणि उकडलेला बटाटा मी स्मॅशरने बारीक करून घेतलेला आहे, तो याच्यात टाकून घेऊ. शेंगदाण्याचा कूट 4 टेबलस्पून टाकून घेतलेला आहे. हे काश्मीरी लाल तिखट आहे, फक्त कलर येण्यासाठी मी लाल तिखट टाकत आहे. 2 टीस्पून हिरवी मिरची आपण बारीक केली होती ती सुद्धा याच्यात टाकून घेऊयात. आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊ. बटाटा जास्त घालायचा नाही. बटाटा जर आपण साबुदाण्यामध्ये जास्त घातला तर तो नंतर नरम लगेच पडतो. दाण्याला मी 2च छोटे बटाटे उकडून घेतलेले आहेत. सर्व चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. आता आपण वडे थापून घेऊयात. असं छान असा गोळा झाला पाहिजे बघा. आणि ज्यावेळेस साबुदाण्याचे दाणे दाणे राहतात ना त्यावेळेस साबुदाणा मग तेलात फुटतो, त्याच्यामुळे असं करून घ्यायचं. आणि शक्यतो याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा, म्हणजे मग वडे फुटत नाहीत. असे पातळ थापायचे. आता अशाच पद्धतीने आपण सर्व वडे थापून घेऊयात. आणि तेल सुद्धा तापलेलं आहे. इथं वडे आपण थापून घेतलेले आहेत, ते आता आपण तळून घेऊयात. वडे तेलात सोडताना फुल गॅसवरती सोडायचे आणि त्याच्यानंतर मग आपण मंद गॅसवरती वडे तळून घेणार आहोत. हे पहा, वडे छान असे क्रिस्पी आपले तळून झालेले आहेत. हे पहा, आता अशाच पद्धतीने आपण सर्व वडे तळून घेऊयात.
तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.